Hello students, welcome to Bhaya Prakashan Academy Maharashtra. My name is Smita. Today we are learning for standard 4 and our topic is English. Okay, and we will learn about this today. See, an action word, circle 1, words from letter, a garden of word, one at a time, 4 things about me, raindrops, guessing game, in the park, action words and phrase. Today we are looking for this. ओके, आता सगळ्या मुलांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. आपलं लेक्चर आता हे सुरू होत आहे. पहिला आपला टॉपिक आहे बघा इंग्लिशचा, तो आहे की त्याच्यामध्ये ऍक्शन वर्ड आहे. ठीक आहे, ऍक्शन वर्ड म्हणजे काय? एक ऍक्शन म्हणजे कृती आणि वर्ड म्हणजे शब्द. तर ऍक्शन वर्ड मध्ये आपण काय बघणार आहोत? पहिले छानपैकी असं गाणं बघणार आहोत. बरोबर, गाणं सगळ्यांना आवडतं ना, तर आपण गाणं बघणार आहे. ओके, ते गाणं तुम्ही माझ्या मागे म्हणायचं आहे. सी, वी आर ऑल जॉईन इन अ सर्कल, वी ऑल जॉईन इन अ सर्कल, we all join in a circle and sing song or two. ठीक आहे, clap hands together म्हणजे काय? टाळ्या वाजवा, दोन हात एकत्र करा आणि टाळ्या वाजवा. ओके, and पुढे काय? we will sit down together, we will sit down together म्हणजे सोबत सगळ्यांनी खाली बसायचं आहे. We will be quiet together, now we'll sing it through म्हणजे काय? आपण आता एकदम शांत बसायचं आहे आणि नंतर गाणं म्हणायचं आहे. आता turn around together, turn around together, dance together, dance together म्हणजे काय? एकदा गोल फिरायचं आहे आणि मग डान्स करायचा आहे. ओके, आता नेक्स्ट आहे बघा सर्कल. सर्कल फर्स्ट मध्ये काय आहे? टीचर आहे. ठीक आहे, आणि स्टुडंट आहे. तर टीचर काय सांगत आहे? From a group of 10, each group should stand in a circle. One child and in the circle will say 1, second child will say 2, the third child will say 3, continue will up to the 10 child, and who will say 10? Now the number faster and faster म्हणजे काय की एकेकाने गोल मध्ये यायचं आहे आणि नंबर म्हणायचा आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे नंबर म्हणायचे आहे आणि कसं फास्ट म्हणायचं आहे. ठीक आहे, येत आहे सगळ्यांच्या लक्षात? फास्ट बोलायचं आहे. जसं जसं गेम मध्ये वेळ जाणार आहे तसे तसे नंबर्स पण वाढत जाणार आहे. अशा प्रकारचा हा गेम आहे. ठीक आहे, आता पुढे आहे डायलॉग. ज्याच्यामध्ये डायलॉग म्हणजे काय? तर आपण जे बोलतो, जे कॉन्व्हर्सेशन असतं त्याला आपण काय म्हणतो? तो डायलॉग असं म्हणतो. आता बघा, नाव वी विल यूज दिस टू सर्कल्स टू प्रॅक्टिस इंग्लिश डायलॉग्स इन 5 डिफरंट पेअर्स. रेडी? आता पहिलं काय आहे? 1 2 3 4 आणि नंतर हे इथलं खालचं घ्यायचं आहे. आता पहिले काय डायलॉग आहे ऐका. ए आणि बी असे दोन दिलेले आहे. ह्याच्यामध्ये ए काय म्हणत आहे? हॅलो. बी हॅलो म्हणत आहे. ए हाऊ आर यू? बी आय एम फाईन थँक्यू. हाऊ आर यू? फाईन थँक्यू म्हणजे काय? हॅलो. हाऊ आर यू म्हणजे काय? तू कसा आहेस? बी म्हणतो फाईन म्हणजे मी छान आहे किंवा मी बरा आहे. बरोबर, आणि थँक्यू म्हणतो तो. थँक्यू म्हणजे धन्यवाद. आणि तो त्याला विचारतो हाऊ आर यू? ए आन्सर देतो फाईन थँक्यू म्हणजे काय? मी पण बरा आहे, थँक्यू धन्यवाद विचारल्याबद्दल. हे असं डायलॉग आहे. पुढे काय आहे? ए विचारत आहे व्हॉट इज युअर नेम? नेम म्हणजे काय? तर नाव. व्हॉट इज युअर नेम? रवीन. बी काय आन्सर करतो? रवीन. टेल मी युअर नेम प्लीज. मग बी काय म्हणतो? आता तुझं नाव सांग. तर बीचं नाव काय आहे? रवीन. आणि एचं नाव आहे चंद्रशेखर. यू कॅन कॉल मी चंदू.
म्हणजे काय, माझं नाव चंद्रशेखर आहे, तू मला चंदू म्हणू शकतोस. बरोबर. पुढे आहे ए, वेअर डू यू लिव्ह. बी, आय लिव्ह अंबेजोगाई तालुका. बरोबर. ए काय म्हणतो, वेअर इज अंबेजोगाई. बी काय म्हणतो, नियर योगेश्वरी टेम्पल बिहाइंड तहसील ऑफिस इन गुरुवारपेठ अँड मंडी बाजार रोड. कुठे आहे हे, कुठे आहे अंबेजोगाई, कुठे आहे सांगतोय तो, योगेश्वरी टेम्पल बिहाइंड तहसील ऑफिस इन गुरुवारपेठ इन मंडी बाजार रोड. बरोबर. ऍड्रेस सांगितलं की नाही, असं तुम्हाला पण तुमचा छान ऍड्रेस सांगता आला पाहिजे. बरोबर. तुम्हाला जर ऍड्रेस विचारला तर तुम्हाला तुमचा ऍड्रेस पाठ पाहिजे, फोन नंबर पाठ पाहिजे पेरेंट्सचा. बरोबर. पुढे डायलॉग. पुढे काय आहे, ए, बाय बाय हॅव अ नाईस डे. बी, बाय सी यू हॅव अ नाईस डे. बरोबर. तो काय म्हणतो, बाय हॅव अ नाईस डे. हॅव अ नाईस डे म्हणजे काय, तुमचा दिवस शुभ जावो. बरोबर. पुढे आहे आपल्याकडे आता आहे छान छान लेटर्स. ठीक आहे. आता या लेटर्स मध्ये काय आहे वाचायचं आहे. बरं चला बघूयात आपण काय आहे. ए टू झेड पर्यंत आहे. बरोबर. हे आहे कॅपिटल लेटर, हे आहे स्मॉल लेटर. आता कसं आहे की ह्याच्यामध्ये आपण ह्याचे पट्ट्या तयार केलेल्या आहेत, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के. बरोबर. दिसतंय सगळ्यांना, या पट्ट्या दिसत आहेत का, या पट्ट्या तयार केलेल्या आहेत. आता say the name of the letter A to Z alphabetical order. From pairs, say A to Z in pairs in different way. A, B, C, D, E, F, G, H, H, I, J, K, L, M. पेअर मध्ये बोलत आहे ना, A, B, C, D, E, F, G, H, H, I, J, K, L, M असं पेअर मध्ये म्हणायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपला आहे आता use the letter card from the word. आता इथे काय आहे, my tiny note monkey vegetables. Write down your name, then write one word begin with each letter your name. ठीक आहे. ही दुसरी ऍक्टिव्हिटी आहे, ही एक दुसरी ऍक्टिव्हिटी आहे. आता इथे कसं आहे, MAN मॅन, मॅन. इथे NET नेट. इथे काही COT कट, BUT बट. इथे काही DUCK डक. ठीक आहे. SMLL किंवा हा इथे वर्ड नाही. ठीक आहे. इथे 1 1 आहे. इथे आहे शिव. चला इथे 1 बघूया. इथे आहे OOTE ओट. ठीक आहे. आणि इथे NET नेट. अशा प्रकारे वर्ड घ्यायचे आहे. चला आता नेक्स्ट काय आहे, माय नेम इज and not monkey vegetables. ठीक आहे. आता राईट डाऊन युअर नेम. आता माझं नेम आहे सुमेधा. बरोबर. सुमेधा नाव आहे माझं. आता बिगेन द ईच लेटर नेम. आता एस पासून कोणता वर्ड तयार होतो, तर सन. नंतर यू पासून UMBERALA अम्ब्रेला. एम पासून मॅट. ई पासून काय तयार होतो, ELEPHANT एलिफंट. नंतर डी पासून होतो डॉग. H पासून हॅट. ए पासून ऍपल.
असे तुम्हाला वर्ड्स करायचे आहेत तुमच्या नेम पासून. ठीक आहे. नेक्स्ट आहे आता बघा ए इझी मेनी सेट टाइम. आता इथे बघा लिसन केअरफुली अँड टिक ऑफ द वर्ड इन द चार्ट. आता इथे हे जे वर्ड आहे इथे या चार्ट मध्ये शोधायचे आहे. अँड शब्द कुठे बरं इथे अँड आपल्याला सापडला. बट आहे का चला बरं बट शोधा. बट ब्युटी बट बट इथे आहे. वन इथे आहे. ठीक आहे. असं सर्कल छोटं करायचं जेणेकरून आपल्याला पुढचे वर्ड्स दिसले पाहिजे. फाय फाय शब्द कुठे हा फाय बरोबर. टेन टेन कुठे बरं टेन इथे आहे. विल विल इथे आहे. टुक 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 शब्द कुठे आहे चला शोधू लागा बरं मला. हा इथे आहे. टुक नंतर काय आहे क्राय. क्राय शब्द कुठे आहे बरं क्राय. इट इट. डू डू. पुट पुट. देअर देअर. बरोबर सापडला. फाइंड ऑल द 3 letters word and copy them in your notebook. आता 3 अक्षरी असलेला शब्द कोणता तर कोणता आहे द आउट वॉज टू नॉट नाउ शी हर. असे 3 अक्षरी शब्द शोधलेले आहे. बरोबर. आता पुढची ऍक्टिव्हिटी काय आहे बरं read the word from the poem. Say in line that has the word begin and then begin to cry. ठीक आहे. And her once some will. आता याच्यामध्ये and कुठे आहे and इथे आहे. हर कुठे आहे हर HER हर 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 हर. हर शब्द आपण आता बघितलेला नाही ते हा आहे पा हर. ठीक आहे. वन वन कुठे आहे वन 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 पण इथे आहे. बरोबर. अशा प्रकारे आपण शोधलेलं आहे. आता नेक्स्ट लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. प्रिया बघा प्रिया नावाची मुलगी आहे. तिला इथे काय दाखवलंय चित्रामध्ये प्रिया नावाची मुलगी दाखवलेली आहे आणि तिची आजी दाखवलेली आहे. प्रिया लाईक स्वीट्स. हर ग्रॅनी हॅड अ जार फुल ऑफ स्वीट्स. शी गेव प्रिया वन स्वीट ॲट अ टाइम बट प्रिया वॉन्टेड मोर मेनी मेनी मोर. शी क्विकली पुट हर हँड इन द जार फॉर sweets. She took 1, 2, 5, 10 many but her hand was stuck in the jar. She could not take it out. Oh, that shall I do? She began to cry. Let's go of the sweets, said her granny. Priya, let's go of home some sweets. Still her hand could not come out. She let go some more sweets. Now there was only one in her hand. Her hand come out of the jar easily. She began to smile and look at the granny. Granny smiled too. Priya said, now I will take only one at a time. म्हणजे काय आपण जितक्या वस्तू जास्त घ्यायला जाऊ तितके आपले हात त्या अडकून जातात. म्हणून काय करायचं एक एक घ्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट कसा आहे बघा ओ व्हॉट शॅल आय डू व्हॉट शॅल आय टेक व्हॉट शॅल आय से. आता इथे ऍक्टिव्हिटी आहे हॅपी अँग्री सॅड अफ्रेड. नाव सी स्टुडंट्स ओ व्हॉट शॅल आय डू म्हणजे हॅपी. अँग्री अँग्री मध्ये कसं
ओ व्हॉट शॅल आय डू. आणि सॅड मध्ये कसा फेस आहे, ओ व्हॉट शॅल आय डू. आणि अफ्रेड मध्ये ओ व्हॉट शुड आय डू. सी एक्सप्रेशन्स कसे बदलत आहे इथे, बरोबर. आता पुढचं आहे आय विल ईट ऑल व्हेजिटेबल्स. आय विल नॉट वेस्ट वॉटर. आय विल हेल्प माय फ्रेंड्स. आय विल टेक केअर ऑफ माय थिंग्स. बरोबर. आता इथे चित्रामध्ये काय दाखवलं आहे, कॅट्स, माईस, फ्लावर, लीफ. कॅट्स मांजर, माईस म्हणजे उंदीर, फ्लावर म्हणजे फूल आणि लीफ म्हणजे पानं. बरोबर. आता पुढचं बघूया आपण, लिसन अँड रीड अलाउड. ठीक आहे. फोर्थ मध्ये काय आहे, आय एम साक्षी. आय एम 9 years old. I am 130 centimeter tall. I am in standard 4. ही बघा तुमच्यासारखीच 4th स्टँडर्ड मध्ये आहे. काय म्हणत आहे ती, माझं नाव साक्षी आहे, मी 130 सेंटीमीटर माझी हाईट आहे आणि मी 4th स्टँडर्ड मध्ये आहे. पुढचं कोण आहे बघा, आय लाईक राईस. आय लाईक टायगर्स. आय लाईक चॅनल. आय लाईक रनिंग. कोणतं चॅनल आहे, तर हे कार्टून चॅनल आहे. बरोबर. पुढे बघा, आय हॅव अ रेड पेन, 2 ब्ल्यू पेन्सिल, अँड ऑरेंज शार्पनर, अँड आय व्हाईट इरेझर. आय हॅव अ हंट. आय कॅन ड्रॉ अ हंट. आय कॅन रीड फ्यू इंग्लिश वर्ड्स. आय कॅन सिंग सॉन्ग. आय कॅन स्विम. बरोबर. Every day I brush my teeth, take a bath, read for some time and play for some time. आता बघा इथे काय आहे, मला काय आवडतो, तर राईस आवडतो, मला टायगर आवडतो आणि म्हणजे कार्टून चॅनल बघायला पण आवडतं आणि पळायला पण आवडतं. तर ती काय म्हणते, माझ्याकडे एक रेड पेन, 2 ऑरेंज पेन्सिल आहे, 2 ब्ल्यू पेन्सिल आहे आणि एक ऑरेंज कलरचं शॉर्पनर, एक व्हाईट कलरचं रबर आहे, इरेझर आहे आणि माझ्याकडे एक काय आहे, हट. मी काय करू शकते, हट पण ड्रॉ करू शकते. हट म्हणजे झोपडी. आणि मी काही इंग्लिश शब्द वाचू शकते, गाणं म्हणू शकते आणि पोहू शकते. पुढे मी रोज दात घासते, आंघोळ करते आणि काही वेळ वाचते आणि काही वेळ अभ्यास करते आणि काही वेळ खेळते सुद्धा. बरोबर. पुढे काय आहे, चला. ओ वेअर डू वी कम यू लिटिल ड्रॉप ऑफ रेन, पीटर 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 डाऊन द विंडो. ठीक आहे. टेल मी लिटिल ड्रॉप्स दॅट द वे यू पुल, पीटर पीटर पीटर. आय सिट हिअर इन ॲट द विंडो. I nothing will else do. Oh, wish I could play this rainy day with you. The little drops cannot be Peter Peter means we can play on. Why can't you play on? म्हणजे काय, छोट्यासा जवबिंदू सोबत ती बोलत आहे. काय बोलत आहे, जो पीटर 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 म्हणजे टप 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 आवाज येतो ना, पाऊस पडल्याचा आवाज येत आहे, त्यात मला खेळायचं आहे पण काय करणार, बाहेर जाता येत नाही आणि काय विंडो जवळ बसलेली आहे. बरोबर. आणि वी कॅन प्ले, वी कॅन्ट प्ले ऑन दॅट म्हणजे काय, आपण खेळू शकतो. बरोबर. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे गेसिंग द गेम. चला. टीचर, फॉर्म पेयर्स, नाव, चॉईस अँड पिक्चर, टेबल ए. Write the English word on the small piece of a paper and fold it. Let your friend guess the word with the help of sentence in when she guess correct word over here. बघा, sun, buffalo, parrot, ant, fan, cup, birds, flower, knife, duck, elephant, table असे वर्ड्स आहे. It is a white chalk. It is a grow on the tree. It shines in the sky. It's not hot. म्हणजे काय, तर ते काय आहे, sun आहे. She will give us milk. Buffalo. It's rhyme with pup, cup.
A green flies म्हणजे काय parrot. The small they bite. Ant. The shine in the hot म्हणजे काय sun. आणि it's grow on tree म्हणजे झाडावर उगतो ते काय फूल. आणि she give us milk म्हणजे कोण तर buffalo. It has 4 legs and top म्हणजे table. They fly in the sky. Birds. They have strung 2 big ears. Elephant. We cut vegetable with it. Knife. It has 3 blades म्हणजे काय फॅन. बरोबर अशा प्रमाणे ग्रेस करायचं आहे. ठीक आहे पुढचं बघूया आपण. Come on little friends, it's time to go back home. Come here, let me count. There should be 9 children in all. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 8. Okay. Where is the 9th child? Let me see again. Isha, Nisha, Bipali, Papali, Ricky, Vicky, Gotu, Chintu. Then who is missing? Oh, I'm worried. A lady passed by. Auntie, please help us. Please count how many words are there. Students are there. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. You are 9 in all. Ishan, oh, thank you. That's so much. The 9th child has come back. God, let me count again. Again is 8. Someone is missing again. The other child start guessing. A man pass. Uncle, please help us count how many children are. आता बघा हा जो ईशान नावाचा मुलगा आहे ना हे बाकीच्यांना मोजत आहे पण स्वतःला मोजतोय का नाही. तोच 9th आहे की नाही हेच याच्यामधली गंमत आहे. ठीक आहे आलं सगळ्यांच्या लक्षात. पुढे बघूया आता त्याच पार्ट मध्ये अंकल काय मोजत आहे 1, 2, 3, 4, 6, 7, 8 and 9. I see 9 children in all. Isha. That's all right. Then come on Isha, Nishan, Bipali, Pipali, Gotu, Chintu, Ricky, Vicky. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. This is too much. आता तो काय म्हणतो this is too much. 9 children is missing again. Then one other child start guessing. Oh no, what shall I do? I am the oldest. Everyone will scold me and I don't even know who is missing. दीदी. आता इथे एक दीदी पास होत आहे तिला तो मोजायला लावतो. Again 9. But 9 one is missing. So naughty children, come back again. When I count this naughty child run away. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. See. And also see more child forgets to count himself. Oh no. How silly I am. Everyone laugh. बघा मी सांगितलं तसंच आहे की नाही. तो स्वतःला मोजतच नव्हता. तो बाकीच्या जणांना मोजायचा आणि म्हणून ती फक्त 8 जण दिसत होती. ऍक्च्युअल मध्ये किती होती ती 9 जण होती. बरोबर अशा प्रकारे हा गेम आपला झालेला आहे. पुढचं आता आपण बघूया. सी ऍक्शन वर्ड्स मध्येच आहे आणि फेज मध्ये आहे. बरोबर टीचर. फ्रॉम पेअर्स सिलेक्ट 1 word from each basket at a time and make meaningful sentence. Run around. ठीक आहे आता रन अराउंडचा एक वर्ड झाला. आता नेक्स्ट आहे पुढचं काय आहे देअर, हिअर, लेफ्ट, अप, डाऊन आणि राईट, हिअर असे शब्द आहेत. पुढे काय आहे टर्न, कम, रन, क्लाइंब, गो. कम हिअर, रन, गो, टर्न अराउंड. ठीक आहे असे शब्द आणि त्याचे वर्ड्स बनवले आपण आणि त्याचे सेंटेन्स सुद्धा बनवले आहेत. बघा आता पुढे टीचर. फ्रॉम द ग्रुप ऑफ 4 चॉईस 1 वर्ड फ्रॉम each 2 words and make meaningful sentence. Write the word on a big sheet of a paper when show your sentence of the class. पुढे काय आहे I, will, you, he, she, it, they, found, saw, got, ate, to, give, a and some, few, many, pencil, pencils, orange, oranges, tiger, tigers. बरोबर म्हणजे काय तर इथे I पासून
आणि ह्यांच्यापासून आपण हे असे पेअरिंग मध्ये वर्ड्स घेतले, टायगर टायग्रेस. पण आपण त्याचं मी सिंग्युलर आणि प्लुरल सारखं घेतलेलं आहे. ठीक आहे, आता हे युनिट 2 आहे, आपण हे नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहोत. थँक्यू सो मच.